योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह। सिद्धेश्वर मंदिरात भाविकांच्या रांगा। विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन। राजगुरुनगर। संतोष गाडेकर पवित्र महाशिवरात्री निमित्त आज खेड तालुक्यासह राजगुरुनगर शहरात भक्तीचा मोठा पूर ओढवल्याचं पाहायला मिळत आहे। भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याचं काम प्रगतीपथावर असल्याने सध्या भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद आहे। परिणामी राजगुरुनगरमधील ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे। ओम नमः शिवाय आणि जय जय शिवशंभोच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिराचं महत्त्व। भीमा नदीच्या तीरावर वसलेले सिद्धेश्वर मंदिर हे पुरातन, प्राचीन आणि हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना आहे। पांडवकालीन वारसा लाभलेल्या या मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना त्यांनी या ठिकाणी स्वतः महादेवाची पिंड स्थापन केली होती। आज या ठिकाणी अभिषेक, होम हवन आणि विशेष महापूजा संपन्न झाल्या। सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार सोहळा। महाशिवरात्री निमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भजन सोहळा। राजगुरुनगरमधील हिरकणी महिला भजनी मंडळाने सुंदर भजन सादर करून भाविकांची मने जिंकली। त्यांना तबला वादक संतोष गाडेकर यांनी साथ दिली। सत्कार। शिवसेनेचे खेड तालुका पदाधिकारी संतोष राक्षे यांच्या हस्ते महिला मंडळाच्या अध्यक्षा मोहिनी सांडभोर, सर्व सदस्य आणि कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला। लोकप्रतिनिधी आणि संस्थांचा पुढाकार। सिद्धेश्वर मंदिराच्या विकासासाठी आणि उत्सवाच्या नियोजनासाठी खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे, नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ, माजी नगरसेवक शंकर राक्षे, सुरेखाताई दुबे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि शिवसेनेचे पदाधिकारी सतत कार्यरत आहेत। मंदिर सेवाभावी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी या उत्सवासाठी मोठे योगदान दिले आहे। प्रसाद वाटप व सेवा दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांसाठी दिवसभर साबुदाणा खिचडी, केळी आणि दुधाचे वाटप करण्यात आले। भाविकांच्या रांगांचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती। तालुक्यातील इतर मंदिरांमध्येही उत्साह। केवळ राजगुरुनगरच नव्हे तर संपूर्ण खेड तालुक्यात महाशिवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहत आहे। केदारेश्वर, चक्रेश्वर, सोमेश्वर आणि वेताळेश्वर या मंदिरांमध्येही सप्ताह, पालखी सोहळा, मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। प्रत्येक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। एकूणच भक्ती, शक्ती आणि सामाजिक एकतेच्या दर्शनानं खेड तालुक्यातील महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न होत आहे। ननंद माझी चावट बारी